आज मी बनवते चितळेचा इन्स्टंट रेडीमिक्स ढोकळा। माझा थोडा आवाज खराब झाला आहे, समजून घ्या प्लीज। हे इडलीचं भांडं मी थोडं पाणी टाकून 10 मिनिटं गरम करून घेतलं। आता ह्याचं ढोकळ्याचं आपण बॅटर रेडी करूया। या बॅटरमध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि हे केकचा टीन आहे त्याला मी ऑइलिंग करून घेतलं। आता ह्या बॅटरमध्ये 1 ग्लास पाणी, हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आणि हे तेल लावलेल्या टीनमध्ये हे सगळं बॅटर पोर करून घ्यायचं आणि जे आपण इडलीचं भांडं गरम करत ठेवलेलं त्याच्यामध्ये हा टीन ठेवून द्यायचा आणि 20 मिनिटं हे स्टीम करून घ्यायचं। ढोकळ्यावर टाकण्यासाठी आता आपण फोडणी तयार करूया। एका टोपामध्ये मी तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली आहे मी। मोहरी, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि 1 छोटी वाटी साखर आणि पाणी टाकून हे पाणी छान उकळवून घ्यायचं आणि हे असा ढोकळा रेडी झाला ना 20 मिनिटानंतर की त्याच्यावर हे सगळं पाणी टाकून द्यायचं। खूप छान होतं हा ढोकळा, तुम्ही नक्की ट्राय करा।